मित्रांनो, राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या संदर्भातील एक अतिशय महत्वाचा असा अपडेट आहे. मित्रांनो, ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी आता खऱ्या अर्थानं सुरू झालेली आहे. राज्यामध्ये प्रभाग रचना फायनल झाली, आरक्षण सोडत झाली आणि आता गावागावात सर्वांना प्रश्न पडलाय, म्हणजे नवीन प्रभाग रचनेनुसार आता ही मतदार यादी कशी बनणार. 15 एप्रिलची जुनी यादी आणि नवीन प्रभाग बनवण्यात आलेले आहेत. या दोन्हीचा मेळ निवडणूक आयोगाच्या माध्यमातून कसा घातला जाणार आणि याच्या संदर्भातील एक महत्वाचं असं परिपत्रक काढून या येणाऱ्या निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे. मित्रांनो, ग्रामपंचायत निवडणूक 2026च्या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून एक नवीन परिपत्रक काढण्यात आलेलं आहे, एक नवीन आदेश देण्यात आलेले आहेत, ज्याच्यामध्ये प्रभाग रचना आणि आरक्षण सोडतीनंतर आता ग्रामपंचायतची प्रभाग न्याय मतदार यादी तयार करण्याच्या संदर्भात याच्यामध्ये निर्देश देण्यात आलेले आहेत. मित्रांनो, याच्या संदर्भातील हे परिपत्रक, हे आदेश आपण या ठिकाणी पाहू शकता. ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकासाठी मतदार यादीचा कार्यक्रम राबवण्याबाबत याच्यामध्ये आपण पाहू शकता, राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून 15 जुलै 2026च्या आदेशानुसार 15 एप्रिल 2026 रोजी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी ही या ठिकाणी याच्यासाठी वापरण्यात येणार आहे. याच्यामध्ये राज्यातील बिगर आणि अंशतः अनुसूचित क्षेत्रातील 2024-2025 मध्ये मुदत संपलेल्या आणि 2026 या कालावधीमध्ये मुदत संपणाऱ्या नवनिर्वाचित ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकासाठी 15 एप्रिल 2026 रोजी अस्तित्वात असलेली महाराष्ट्र विधानसभेची मतदार यादी वापरण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी संगणक प्रणालीद्वारे मतदार याद्या तयार करण्यात याव्यात, अशा प्रकारचे आदेश देण्यात आलेले आहेत. याच्यामध्ये महाआयटीच्या माध्यमातून SEC-voterlist.in या प्रणालीचा वापर करून या ठिकाणी असेंब्ली मास्टर, ज्यात विधानसभा क्रमांक, वार्ड मास्टर, एकूण प्रभागाची संख्या याचा आधार घेऊन ही यादी तयार केली जाणार आहे. याच्यामध्ये 15 एप्रिल 2026 ची मतदार यादी ग्राह्य धरली जाईल. 24 जुलै 2026 रोजी प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. 24 जुलै 2026 ते 29 जुलै 2026 पर्यंत हरकती आणि सूचना दाखल करण्याचा कालावधी देण्यात आलेला आहे आणि याच्यानंतर मतदार यादी अंतिम 4 ऑगस्ट 2026 रोजी केली जाणार आहे. याच्यानंतर ग्रामपंचायत, तलाठी सज्जा, मंडळ अधिकारी, पंचायत समिती, तहसील कार्यालयातील सूचना फलक, स्थानिक वृत्तपत्र, स्थानिक केबल टीव्ही अशा प्रकारच्या प्रसार माध्यमांचा वापर करून या मतदार यादीला प्रसिद्धी दिली जाणार आहे. मित्रांनो, 15 एप्रिल 2026 रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदार यादीतील नागरिकांचाच याच्यामध्ये समावेश होणार आहे. म्हणजेच गावात नवीन मतदार वाढले तरी सुद्धा याच्यामध्ये नवीन मतदारांचा समावेश होणार नाही. आणि 4 मे रोजी फायनल केलेली प्रभाग रचना आणि 10 जुलै रोजी प्रसिद्ध झालेली अंतिम आरक्षण अधिसूचना या रचनेनुसारच मतदाराचं विभाजन केलं जाणार आहे. तर मित्रांनो, ग्रामपंचायत निवडणुकीच्या संदर्भातील हा एक अतिशय महत्वाचा असा निर्णय घेण्यात आलेला आहे. या मतदार याद्या फायनल झाल्यानंतर निवडणूक आयोगाच्या माध्यमातून राज्यामध्ये या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाऊ शकतो, जो साधारणपणे सप्टेंबर किंवा ऑक्टोबर मध्ये पार पाडण्याची शक्यता आहे. त्याच्या संदर्भातील पुढे जे अपडेट येतील ते अपडेट सुद्धा आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.